एक मिनिट. सर काय सांगाल, अजितदादा भंडाऱ्यात होते, त्यांनी यावेळी एक मोठी घोषणा केली आहे, जे सर्व शेतकरी आहेत त्यांना विद्युत बिल माफ करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. काय सांगाल? विद्युत बिल यापुढे सर्वांचे माफ झाले आहे. 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत ही महाराष्ट्र सरकारने बजेटमध्येच घोषणा केली होती आणि मागचे काही कोणाचे थकीत असेल तर त्यात भरायची गरज नाही असं अजितदादा बोलले. मला असं वाटते की जुने काही शिल्लक पेंडिंग बिल असेल असं नाही आणि यापुढे तसंही 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत 14,000 कोटीची तरतूद करून सगळ्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा होती आणि त्याच अनुषंगानं ते आज बोलले. सर आनंद दिघेंना मारल्या गेलं असं वादग्रस्त वक्तव्य संजय सिरसाटांनी केलं आहे, काय सांगायचं? आता जुना इतिहास हे आहे, कोणी काय केलं त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही, पण कुठलाही संवेदनशील वक्तव्य करण्याच्या अगोदर सगळ्यांनी थोडा संयम पाळला पाहिजे असं मला वाटते. कारण अनेक गोष्ट आपण बोलून जातो, त्याचे परिणाम दुष्परिणाम काय होते, इतरांच्यावर काय होते, सामाजिक एकमेकांच्याबद्दल जे आपला प्रेमभाव असतो त्याच्यावर काय होते परिणाम, हे सगळं विचार करूनच माणसांनी बोललं पाहिजे असं माझ्या मत आहे. काँग्रेसचे खासदार परिणिती शिंदे यांनी सरकारवर आरोप लावलाय, अनेक योजनांचे पैसे दिलेच गेले नाही असा घणाघात आरोप त्यांनी केला. आता तुम्ही सगळे लोक आज या आमच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्त तुमसरला आलेले आहात. इथे हजारो लोक सगळ्या म्हणजे तुमसर मोहाडी तालुक्याचे उपस्थित होते. अनेक स्कीम गव्हर्नमेंटची जे दिली गेली आहे त्यामध्ये लाडकी बहीण असो, आता वीज बिलची माफीचा असो, धानाला बोनस जे आम्ही देत आहोत ती असो, की सन्मान निधीचे पैसे शेतकरी सन्मान निधीचे जे केंद्राचे आणि राज्याचे मिळत आहेत ते असो, पीक विमा 1 रुपयामध्ये आज मिळत आहेत ते असो, किंवा अनेक जे कल्याणकारी योजना आहे ते लोकांना मिळत आहे की नाही हे आज या कार्यक्रमामध्ये जे सिद्ध होऊन गेलं. जेव्हा अनेक वेळा विचारलं गेलं की तुम्हाला पैसे मिळाले की नाही, सगळ्यांनी हात वर करून हे त्याची पुष्टी केली की आम्हाला जी काही महाराष्ट्र सरकारने योजना दिली आहे, महायुती सरकारने दिली, अजितदादांनी दिली आहे, ते आम्हाला योग्य रीतीनं बिना कोणाकडे जाऊन बिना कोणाला पैसे देऊन आमच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. सर एक शेवटचा प्रश्न, माहितीमध्ये 3 घटक पक्ष आहेत, हे तिन्ही भाऊ लबाड आहेत असं वादग्रस्त वक्तव्य भास्कर जाधव यांनी म्हटलं आज. आता असं आहे, लबाडाचा जेवण आणि लबाडासारखा बोलणं हे आमची संस्कृती नाही.